गेल्या वर्षी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, की बाप्पांकडे काय मागितलं? बाप्पांनी यावेळेस तुम्हाला सभागृहात पोहोचवलेलं आहे. मी तेव्हा आता न मागताही आता बाप्पांनी बसवलेला आहे. पण ऍक्च्युली सभागृहात बसणं हा इतका मोठा योग म्हणजे आहेच आहे ना की संवैधानिक राजकारणात आहे. पण मला गेल्या 5 वर्षात जे अनुभव बाप्पांनी दिले हं. ते माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत. त्या अनुभवांमुळे मी आहे हां. आणि त्या अनुभवांमुळेच हे संवैधानिक पद आहे. हं. ते अनुभव, त्या अनुभवांना फेस करणं, त्यांना खेटणं आणि हे सगळं चालत असताना स्वतःमध्ये बदल न होऊ देणं. कारण एका फार मोठा फिल्म प्रोड्युसर डिरेक्टर आहेत, ते मला एका गणपतीत योगायोगाने भेटले. ते मला असं म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का जेंटलमॅन राजकारणात असतो ना, हं. तसे तुम्ही जेंटल वुमन आहे. तर हं. मी म्हटलं जर मला चॉईस आहे की मला स्वतःला बदलायचं आहे आणि राजकारणाला बदलायचं, म्हणजे राजकारणात काही घ्यायचं आहे आणि स्वतःला बदलायचं आहे, दोन्हीपैकी एक निवडायचं असेल तर मी कधीही स्वतःला नाही बदलणार. मी ते एखादी गोष्ट तशीच ठेवेन, सोडून हं. देईन. तर हे धैर्य बाबांच्या संस्कारामुळे आणि बाप्पाच्या आशीर्वादामुळे आलंय. हे धैर्य असंच राहू दे, ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपला रंग परिस्थितीमुळे कधीही बदलत राहू नये एवढीच परिस्थिती करते.